जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे। राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे नेते जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते। या प्रकरणात जयकुमार गोरे यांनी सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या कुटुंबातील महिलेचा छळ केल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता। यामुळे जयकुमार गोरे यांच्या अडचणीत वाढ झाली होती। आता या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे। जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे। जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला 1 कोटी रुपयाची खंडणी घेत असताना सातारा पोलिसांनी अटक केली आहे। ही महिला 3 कोटींची मागणी करत होती। या घटनेने महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला 1 कोटींची खंडणीची रक्कम स्वीकारताना अटक केली आहे। जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेने हे प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटी रुपयांची मागणी केली होती। आता 1 कोटी रुपयांची खंडणी स्वीकारताना या महिलेला अटक केली आहे। सातारा स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे। तिला खंडणी देताना एवढा 1 कोटींचा कॅशमध्ये पैसा नेमका आला कुठून हा प्रश्न देखील आता उपस्थित होत आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।